नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण किहोतो होलोहन विरुद्ध जॅचिहू खटला 1993 तो बघणार आहोत. आणि हा खटला बघण्याचं रिझन एवढंच आहे की राजस्थानमध्ये सध्या जे काही सत्तेचा अराजक माजलेला आहे आणि एकंदरच जे काही सदस्य आहेत तिथल्या सभागृहातले, विधानसभा असू देत, तर सत्तेसाठी पळवापळवी, हॉर्स ट्रेडिंग ह्या सगळ्या गोष्टी असताना किहोतो होलोहन विरुद्ध जॅचिहू खटला हा न्यूजमध्ये आहे. आजच्या द हिंदूला सुद्धा याच्यावर न्यूज आहे आणि त्याच्यामुळे आपण ही केस समजून घेणार आहोत. ही केस समजून घेण्यासाठी आपल्याला पक्षांतरबंदी कायदा काय आहे, त्याच्या संबंधीचे काय इश्यूज आहेत हेही समजून घ्यायचं आहे. तर डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता आणि फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकतात. बघूयात किहोतो होलोहन विरुद्ध जॅचिहू खटला 1993. आपण बघितलं की किहोतो होलोहन विरुद्ध जॅचिहू खटला हे समजून घेण्यासाठी पक्षांतरबंदी कायदा आणि त्याच्याशी रिलेटेड फॅक्ट्स आपल्याला समजून घ्यावे लागतील. खरं तर याची सुरुवात कधीपासून होते, तर याची जर पार्श्वभूमी तुम्ही बघितली तर 1960च्या दशकामध्ये मोठ्या प्रमाणावर दलबदल किंवा मग एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याचा जो काही स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठीचा प्रयोग होता तो मोठ्या प्रमाणावर होत होता. आणि 1960चं दशक जे आहे तर त्याच्यासाठी एक सिग्निफिकंट दशक म्हणून त्याच्याकडे बघता येतं. 1967मधला हा जो इन्सिडेंट आहे हा तुम्हाला पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स या NCERTमध्ये पण दिलेला आहे की हरियाणामधला गयालाल नावाचा एक MLA होता, आमदार होता. एका दिवसात 2 ते 3 वेळा त्यांनी पक्ष बदलला होता आणि यावरूनच आयाराम गयाराम ही जी म्हण आहे ही पडली होती. तर ह्या अशा ज्या काही घटना घडत होत्या, या घटनांमधून पक्षांतर बंदीवर कुठंतरी रोक लागली पाहिजे, तिच्यातून मोठ्या प्रमाणावर जे करप्शन होत होतं त्या सगळ्या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजे असंच प्रत्येकाला वाटत होतं. पण त्याच्यासाठी काही ठोस पावलं उचलली जात नव्हती आणि वेळोवेळी त्याच्याकरता प्रयत्न केले गेले होते. आणि त्याच्यातून मग नंतर 1985मध्ये 52वी घटनादुरुस्ती करण्यात आली, जिच्यामध्ये कलम 101, 102, 190, 191मध्ये बदल करण्यात आला. कारण पक्षांतरबंदी ही संसद आणि विधानसभा, विधान परिषद या सर्वांच्या बाबतीत होती. 10वी अनुसूची 10th शेड्यूल नव्याने तिच्याने आलं आणि कलम 102.2 आणि 191.2 याच्यात त्याच्यामुळे बदल झाले. आणि हा प्रश्न जो आहे 22वी घटनादुरुस्तीचा, त्याच्याशी रिलेटेड असणारी कलम हा UPSC असू देत, MPSC असू देत किंवा कंबाईन असू देत, हा नंबर ऑफ टाइम्स विचारला गेलेला आहे. तर हे MCQ करता लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 2003मध्ये 91वी घटनादुरुस्ती झाली. या 91व्या घटनादुरुस्तीचं जो काही प्रायोजन होतं ते काय होतं, जर एका पक्षातले मॅक्झिमम MLA सदस्य दुसऱ्या पक्षामध्ये जाणार असतील तर त्या केसमध्ये त्याला पण सुरुवातीच्या काळामध्ये की स्प्लिट म्हटलं यायचं. परंतु जर एखाद्या पक्षातले 2/3 सदस्य दुसऱ्या पक्षामध्ये सामील होत असतील, म्हणजे मर्जर ज्याला म्हणतो आपण, तर त्या केसमध्ये त्या सदस्यांची सदस्यता जी राहील सभागृहाची ती अबाधित राहील. म्हणजे महाराष्ट्राची विधानसभा आहे समजा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एखादा एक पक्ष आहे, या पक्षातले 2/3 जे सदस्य आहेत विधानसभेमध्ये असणारे, ते जर एखाद्या Y पक्षामध्ये जायला तयार असतील तर त्या केसमध्ये त्यांचं सदस्यत्व अबाधित राहील, त्यांच्या सदस्यावर कसलीही टाच येणार नाही. आता अध्यक्ष किंवा सभापती, चेअरमन, स्पीकर किंवा प्रेसिडिंग ऑफिसर जो काय असतो, तर संसद किंवा विधानसभा, विधान परिषदेतील सदस्यांच्या सदस्यत्वाचा पात्रता अपात्रतेच्या प्रश्नावर निर्णय घेण्याचा त्यांचा जो अधिकार आहे तो यांना दिलेला आहे, अध्यक्ष किंवा सभापती यांना. म्हणजे प्रेसिडिंग ऑफिसरला हा अधिकार असतो की एखाद्या सदस्याची पात्रता अपात्रता त्यांनी ठरवणं अपेक्षित आहे आणि तो अधिकार त्यांना आहे. आता ह्या अधिकार जो होता तो निरंकुश होता यांच्याकडे टिल 1993. हे जे किहोतो होलोहन केस आहे तोपर्यंत त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकारच नव्हता. म्हणजे एकदा जर स्पीकरनी म्हटलं की XYZ सदस्याची सदस्यता रद्द, तर तिथं प्रश्न संपून जात होता. आता याच्यामध्ये बेसिक एखाद्याचे सदस्यता म्हणजे अपात्रतेचे निकष काय आहेत. जर एखाद्या राजकीय पक्षाचा सदस्य असेल, सभागृहातला एखादा सदस्य राजकीय पक्षाचा सदस्य म्हणून निवडून आलेला असेल, तर काय होऊ शकतं, तो कधी अपात्र ठरू शकतो. एक, जर स्वेच्छेने ज्या राजकीय पक्षाच्या तिकिटावर तो निवडून आलेला आहे त्याने तो पक्ष सोडला. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण विचार केला, जर फॉर एक्झाम्पल काँग्रेसचा एखादा MLA आहे जो काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेला आहे आणि त्यांनी स्वेच्छेने जर काँग्रेस सोडली, तर त्या केसमध्ये त्याचं जे सदस्यत्व आहे त्या सभागृहाचं ते रद्दबादल होणार. राजकीय पक्षाच्या मताविरोधात सभागृहामध्ये मतदान करणं किंवा न करणं
म्हणजे व्हीपचा आदेश जो काय असतो, व्हीपचा आदेश, व्हीपचा निर्णय मान्य न करणं. आता राजकीय पक्षाने जर ठरवलं असेल की एखाद्या गोष्टीच्या बाजूने मतदान करायचं किंवा त्याच्या अपोजमध्ये करायचं किंवा करायचंच नाही, तर ते तुम्हाला पाळणं बंधनकारक असतं. जर तुम्ही याचं पालन नाही केलं, राजकीय पक्षाच्या आदेशाचं म्हणजे व्हीपचं पालन नाही केलं, तर 15 दिवसाच्या आत जर त्या राजकीय पक्षाने त्या व्यक्तीला माफ केलं नाही, तर त्या केसमध्ये तो अपात्र ठरतो. अपक्ष सदस्य असेल तर निवडून आलेला अपक्ष सदस्य राजकीय पक्षाचं सदस्यत्व घेऊ शकत नाही. जर त्याने तसं केलं तर तो अपात्र ठरणार. नामनिर्देशित सदस्य जो काही असेल, नॉमिनेटेड, त्यांनी निवडून आल्याच्या 6 महिन्यानंतर एखाद्या राजकीय पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं तर त्या केसमध्ये त्याचं सदस्यत्व अपात्र ठरतं. म्हणजे याच्यामध्येही एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 6 महिन्यापर्यंत, निवडून आल्यानंतर 6 महिन्यात तो कुठल्याही राजकीय पक्षाचं सदस्यत्व घेऊ शकतो. त्या केसमध्ये तो अपात्र नसेल. परंतु 6 महिन्यानंतर त्याने केलं तर तो अपात्र ठरू शकतो. अपात्रतेला अपवाद काय आहे? सगळ्यात पहिलं 91वी घटनादुरुस्ती जी आहे 2003ची, त्याच्यामध्ये जे म्हटलं आहे की एखाद्या राजकीय पक्षातले सभागृहाचे सदस्य 2/3 जे काय आहे ते जर दुसऱ्या राजकीय पक्षात प्रवेश करत असतील तर त्या केसमध्ये त्यांना अपात्र घोषित करता येणार नाही. आणि अध्यक्ष सभापती जे आहेत त्यांनी जर राजकीय पक्षाचं सदस्यत्व सोडलं, शेवटी काय त्यांना तटस्थ निर्णय द्यायचा आहे आणि त्याच्यामुळे ते सोडू शकतात, तर त्यांच्या बाबतीत अपात्रताचा अपवाद हा आहे की तुम्ही सभापती झाल्यावर, अध्यक्ष झाल्यावर तुमच्या राजकीय पक्षाचं सदस्यत्व सोडू शकता. आता दिनेश गोस्वामी रिपोर्ट जो आहे कमिटीचा 1990मधला, दिनेश गोस्वामी समिती जी होती, त्यांनी म्हटलेलं आहे इलेक्शन रिफॉर्म्स आणि त्या सगळ्या याच्यामध्ये की अपात्रतेला अपवाद असणाऱ्या बाबी कायमस्वरूपी काढून टाकायला हव्यात. म्हणजे ह्या ज्या अपात्रतेसाठीच्या बाबी आहेत ह्या तुम्ही काढून टाका. कारण काय झालं, ह्या 91व्या घटनादुरुस्तीमुळं मोठ्या प्रमाणावर, म्हणजे एका पक्षातला एक मोठा गट दुसऱ्या पक्षात मर्ज होण्याची जी काही प्रक्रिया आहे ती मोठ्या प्रमाणावर व्हायला सुरुवात झाली. किंवा त्याच्यामुळे किंबहुना ह्या 91व्या घटनादुरुस्तीमुळं एका पॉलिटिकल पार्टीला फोडून दुसऱ्या राजकीय पक्षात जाणं याला खतपाणी मिळतं आहे असंही म्हटलं जातं, त्याच्यावर टीका केली जाते. आता अमेरिका आणि ब्रिटन, जर सदस्यांनी पक्षाच्या विरोधात मत असल्यास ते व्यक्त केलं तर त्या केसमध्ये त्याची सदस्यत्व कायम राहते. म्हणजे सदस्याच्या वैयक्तिक मताचा आदर केला जातो. तर हे पण महत्त्वाचं आहे. आता किहोतो होलोहन विरुद्ध जाचीऊ खटला जो आहे 1993, म्हणजे या 1993पर्यंत जे काही सभागृहातले सदस्य होते त्यांच्या पात्रते अपात्रतेविषयीचा जो काही निर्णय होता तो अध्यक्ष आणि सभापतींचा अंतिम राहायचा. पण सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यात सांगितलं की सभागृहातील सदस्यांच्या अपात्रतेविषयीचा किंवा पात्रतेविषयीचा जो काही निर्णय घेतला तो अध्यक्ष सभापतीद्वारे तो अंतिम नाही. ओके, म्हणजे अध्यक्ष सभापतींच्या निर्णयाचं न्यायिक पुनर्विलोकन, ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकतो. न्यायालयात तुम्ही याच्या अगेन्स्ट दाद मागू शकता आणि त्याच्यावर न्यायालय स्वतःचं मत देऊ शकतं. कर्नाटकची केस असेल, आता राजस्थान तर लिटरली 2019मध्ये कर्नाटकच्या केसेस आहेत बघा सुप्रीम कोर्टामध्ये, आणि त्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. या खटल्याच्या निर्णयाआधीपर्यंत अध्यक्ष आणि सभापतींचा निर्णय अंतिम राहायचा. खरं तर सर्वोच्च न्यायालयाने दुसरं एक गोष्ट ह्या सर्व याच्यात अमान्य केली होती. ती काय होती, तर अध्यक्ष आणि सभापती सदस्यांच्या अपात्रतेविषयी जो निर्णय घेतात तो राजकीय पक्षाच्या बांधिलकीतून घेतात, हे सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केलं होतं. तर जो काही स्पीकर चेअरमन असेल तर तो स्वतःच्या राजकीय पक्षाच्या बांधिलकीतूनच निर्णय घेतो. ही गोष्ट सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यात अमान्य केलेली आहे. कारण सभापती असू देत, अध्यक्ष असू देत, यांच्यावर नियमितपणे एक टीका होते. ती कुठली असते की सभापती आणि अध्यक्ष हे जे आहेत यांना हा अधिकार नसावा. का नसावा, तर त्याचं रिझन असं आहे की ते कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाचे सदस्य असतात. सभापती व अध्यक्षाकडं सदस्याच्या अपात्रतेसंबंधी निर्णय घेण्यासाठी पुरेशा कायद्याचं ज्ञान असेलच किंवा त्याच्याकडे अनुभव असेलच असं नाही. असं होऊ शकतं. म्हणजे जसं आताचे आपले जे स्पीकर आहेत बघा, ओम बिर्ला लोकसभेमध्ये, तर ते फार म्हणजे ज्युनियर आहेत, म्हणजे असं खूप सिनियर व्यक्ती नाही आहे. आणि त्याच्यावरून पण आपण डिस्कशन केलं होतं की मोस्ट प्रॉब्ली सिनियर व्यक्तींना ते दिलं जातं. पण असं होऊ शकतं. मग त्यांच्याकडे निर्णय घेण्यासाठी पुरेसा अनुभव आहे का, हे सगळे क्रिटिक झालेले आहेत त्यावेळेस. मग असं होऊ शकतं. तर याच्यामुळे अध्यक्ष आणि सभापतींना हे अधिकार नसावेत, कारण त्यांच्याच पात्रतेविषयी, ह्या निर्णय घेण्याच्या पात्रतेविषयी प्रश्नचिन्ह उभं राहतं. परंतु या सगळ्या केसमध्ये ही जी किहोतो होलोहन केस आहे, या केसमध्ये 1993मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे अमान्य केलं होतं की जो काही अध्यक्ष सभापती असेल तो अपात्रतेविषयीचा निर्णय जे काय आहे तो राजकीय पक्षाच्या बांधिलकीतून घेतो, हे मात्र अमान्य केलं होतं. याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने की बाबा ते तटस्थ काम करतात. खरं तर आता
शिवराज पाटील वगैरे आहेत की त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की प्रत्येक वेळेस म्हणजे तुम्ही जो निर्णय घेता तर त्याच्यासाठी खरंच तुमच्याकडे तेवढं म्हणजे स्पीकर जो आहे तो लायबल असेलच असं नाही, प्रत्येक वेळेस अडचण पण येऊ शकते. हे त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. ते स्वतः स्पीकर होते. सोली सोराबजी जे आहेत त्यांनी त्यांचं मत दिलेलं आहे. सोली सोराबजी है ना, महत्त्वाची व्यक्ती आहे बघा, घटनेचा अभ्यास करणारी तज्ज्ञ, की रोगाच्या तुलनेमध्ये आजार तुच्छ नसला पाहिजे. जे काही पक्षांतर बंदीसाठी आपण गोष्टी करतोय तर त्या खूप काही वर्क झालेल्या नाही आहेत. म्हणजे 52वी घटनादुरुस्ती असू देत, त्याच्यानंतर सुद्धा पक्षांतर बंदीला आपल्याला आळा घालता आलेला नाही आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत गोष्टी 2019मध्ये तुम्ही बघितल्या असतील किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ह्या गोष्टी चालू आहेत. कर्नाटक त्याच्यासाठीचं एक चांगली केस स्टडी आहे. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी लक्षात असू देत. आणि किहोतो होलोमन ही केस जी आहे की एखाद्या सदस्याच्या पात्रते अपात्रतेचा जो काही प्रश्न आहे तो अध्यक्ष किंवा सभापती यांचा निर्णय अंतिम नसेल, त्याच्यासाठी ज्युडिशियल रिव्ह्यू नक्कीच घेतला जाऊ शकतो. आणि सर्वोच्च न्यायालयाचे जे काही अधिकार आहेत हायकोर्टचे, तर त्याचं हनन होता कामा नये आणि ज्युडिशियल रिव्ह्यू तिच्यामध्ये कायम राहणार आहे. तर ते तिच्यामध्ये क्लिअर केलेलं आहे. तर ही केस एक लक्षात ठेवा, परीक्षेसाठी महत्त्वाची आहे. स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.